गुड मॉर्निंग उदयपूर. सकाळ सकाळी गरमागरम चहा नाश्ता झाल्यावर काकांनी एक जादू आहे, वाफ इथनं बाहेर पडते, हीच वाफ आता मी तोंडातून बाहेर करतो. आजच्या गावात जादू जादूगर जादूगर. काकांनी जादू दाखवून आमची झोपच उडून टाकली. आज विनोद आणि रेखाथळ्यांची 30वी अॅनिव्हर्सरी होती, त्यामुळे सकाळ सकाळी वातावरण एकदम रोमॅन्टिक होतं. प्रेमाचा आजार पसरू शकतो हे ऐकलं होतं, पण तो कोविड-19 पेक्षा फास्ट एवढा फटाफट पसरेल असं वाटलं नव्हतं. सर्व अक्षरशः वेडे झाले प्रेमात एकमेकाच्या. या सर्व म्हाताऱ्या कपल्सला बघून आपल्या ट्रिप मधल्या यंग डॅशिंग कपलला आपलं प्रेम व्यक्त करावं असं वाटलं. प्रेमात तोल जातो असं ऐकलं होतं, पण आज बघितलं. आपल्या शाहरुख खानने त्याची पोज दिली, कॅटरीना कैफने कॅटवॉक केला, पण आपल्या काकांनी कोळी स्टेपच मारली. आम्ही सर्वांनी मिळून आमच्या ग्रुपचा फोटो व्हिडिओ काढले. आणि आमच्या हॉटेल खानाला टाटा बाय बाय करून आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो. नको असलेल्या लोकांना जसं ब्लॉक करतो तसंच या सूर्यकिरणांना पण केलं. मी तर हिरो दिसतोच, सर्वांना माहितीच आहे, पण आज आमचे कपुते काका अक्षरशः आमदार वाटत होते, त्यामुळे आम्ही असंच मजा मस्ती आणि फालतूगिरी करत आम्ही आमच्या पहिल्या डेस्टिनेशन म्हणजेच सावलिया सेट मंदिरवर पोहोचलो. मंदिराचं पूर्ण परिसर, स्ट्रक्चर आणि सर्व काही एकदम छान होतं. आपल्या लाडक्या दर्शकांना सावलिया सेट कानाचं दर्शन भेटावं त्यासाठी मी गपचूप ही व्हिडिओ काढली. माझ्याकडे रंगत आहेच, पण ही बासरी हातात आल्यावर मी काही स्वतःला थांबू शकलो नाही. तुम्हाला वाटत असेल ना मंडळी की माझ्याकडे एवढा ओव्हर कॉन्फिडन्स येतो कुठून? तर बघा, याच्यामुळे हा आमचा जेनेटिक पारिवारिक रोग आहे, याला काही उपाय नाही. मंदिराबाहेर लोक दगडांवर दगड ठेवून आपली इच्छा व्यक्त करतात. जेवढं मोठं तुमचं मनोरा असेल तेवढ्या इच्छा तुमची पूर्ण होण्याची शक्यता असते. हरे कृष्ण. थोडंसं शॉपिंग वगैरे करून आम्ही आमचा पुढचं डेस्टिनेशन म्हणजेच अमरखाजी मंदिराच्या इकडे थांबलो. इकडेच आमचं दुपारचं जेवण देखील होणार होतं. महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आमच्यासोबत काही शाळेतले विद्यार्थी देखील आले होते. आपल्या मुंबईच्या लोकांचे नखरे बघून हे विद्यार्थी, हे प्राणी आणि हे बिचारे मासे सर्व कंटाळले होते. आज सुद्धा दुपारी पोट भरून वनभोजन करून झाल्यानंतर आणि काही रुद्राक्ष गोळ्या केल्यानंतर एखाद्या साऊथ इंडियन मूवीच्या शूटिंग सारखं आमच्या सर्व रिक्षा लाईनीत बाहेर पडल्या. आमचा दुसरा स्पॉट होता ते म्हणजे वॅक्स म्युझियम. इकडे बरेचसे दिग्गज लोकांचे वॅक्स स्टॅच्यू होते, पण या कार्टूनच्या स्टॅच्यूला बघून माझ्या आतला कार्टून जागा झाला. आणि मग जॉन सिनाला यू कांट सी मीची धमकी दिली, मोदीजींना आजचे दिन कब आएंगे हे विचारलं, आणि गांधीजींना रिक्वेस्ट केली की नेहमी खिशात राहा. महाराजांना मानाचा मुजरा दिला आणि ठाकरे साहेबांना जय महाराष्ट्र करून आम्ही गेलो हॉरर हाऊस बघायला. पण खरं सांगतो मंडळी, एकदम आंबट चिंबट आणि गचाड असा हॉरर हाऊस होता. लहान मुलं पण घाबरली नाही. अजून थोडंसं टाइमपास करायला मिरर मेज मध्ये गेलो आणि त्यानंतर इस दुनिया पे मेरा ही राज होगा असं वाटण्यासाठी मिरर हाऊस मध्ये गेलो. मंडळी, मला राजस्थानबद्दल एक निगेटिव्ह गोष्ट ही वाटली की इकडे टुरिझम खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे आणि स्पेशली हे रिक्षावाले आहेत, हे ओव्हरचार्ज करतात. ही खूप जास्त रॉंग गोष्ट आहे. आम्ही सर्वांनी रिक्षावाल्यांना घाल शिव्या घातल्या मनात आणि आलो बोटिंग करायला. पण बोटिंग झाल्यावर त्या बोटवाल्याला पण आम्ही मनात शिव्या घालणार आहे हे आम्हाला ठाऊक नव्हतं. आमच्या ब्युटिफुल यंग आणि डॅशिंग कपल्सला बघून कोणी म्हणणारच नाही की त्यांना एवढी मोठी मुलं बाळ आहेत. जब साथ में रहे दोनों भाई तब मचा देंगे तबाही असा विषय आमच्या दादांचा. आणि हा लेकरू तर अगदी त्यांच्यावरच. सर्वांना सारंगे करत, बांधत हात पोचत नव्हता तरी ऍक्टिंग करत आणि फुल स्वॅग मध्ये आम्ही आमची पूर्ण बोट यात्रा संपवली.
बंदरावर पोचल्यावर याला पैसे देऊ की शिवी हेच कळत नव्हतं. पण असं वाटतं यानेच मला शिवी दिली, कारण फोटो काढता काढता माझा कॅमेरा. आमच्या ग्रुपचे काही लोक महाराणा प्रताप स्मारक आणि म्युझियम बघायला गेलेले आणि आम्ही उरलेले काही लोक असंच टिंगल टवळी आणि टाइमपास करण्यात व्यस्त होतो. गरमागरम कुल्हड चाय पिऊन आमची विंटेज रिक्षा एकदम स्टाईलमध्ये स्टार्ट करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. एका रिक्षामध्ये कोंबून बसलेले 8 लोकांसोबत प्रवास करता करता आम्ही कठपुतली व पारंपरिक नृत्य बघायला पोहोचलो. या कठपुतलीचा मॅनेजर बघून आमचा मूडच गेला आणि आम्ही पोहोचलो सिटी पॅलेसवर. पण आमच्या नशिबाने साथच नाही दिली, कारण सिटी पॅलेसला एक लग्न होतं आणि त्यामुळे एंट्री बंद झाली होती. त्यामुळे आम्ही आमच्या पुढच्या स्पॉटवर म्हणजेच तहिलियो की बाडीवर गेलो. बाडीमधलं वातावरण एकदम निसर्गरम्य आणि इकडची फुलझाडं एकदम सुंदर तर होतेच, पण त्याहून एकदम आश्चर्यचकित करणारी गोष्ट आम्हाला आमच्या गाईडनी सांगितली. ते म्हणजे ह्या वाडीत असलेल्या सर्व फाउंटन मधून येणारा पाणी हा कोणत्याही वॉटर पंपमुळे येत नाहीये. हा येतोय तो 100 वर्ष आधीच्या टेक्नॉलॉजीमुळे. त्या बागेपासून अर्धा किलोमीटर लांब फतेसागर करून एक लेक आहे. त्या लेक पासून ते राजवाड्यापर्यंत अंडरग्राऊंड पाईपलाईन, ते पण कॉपरची बसवण्यात आली होती. लेकची हाईट 80 फीट वर असल्यामुळे ऑटोमॅटिक ग्रॅव्हिटेशनल फोर्सने पाणी यायचं आणि याच प्रेशरने हे सर्व फाउंटन वर्क करत आहे विदाउट एनी मोटर. अजून एक गोष्ट आम्हाला कळली की राजकुमारी शकुंतला देवीला जेव्हा पावसाळ्याचा ऋतू नसायचा त्यावेळी पावसाचा आवाज ऐकायचा होता. त्यामुळे राजाने खास हे असे फाउंटन बांधले ज्याच्यामधून पावसाचा आवाज उत्पन्न होतो. अशा राजकुमारीचा आणि राजाचा जावई व्हायचं स्वप्न बघत मी पाण्याचं प्रेशर बरोबर आहे की नाही हे चेक केलं. पुढे जाऊन पूर्वीच्या काळी प्रोग्राम एन्जॉय करायसाठी राजांचं सिंहासन आणि राणींचं कक्ष देखील आम्ही बघितलं. त्यानंतर हा एका दगडातून कोरलेला हात आणि हा 20 फूट उंच असलेला लोटस फाउंटन आम्ही बघितला. आमच्या गाईडचं आभार मानून त्यांच्यासोबत फोटो काढून झाल्यावर या भल्या मोठ्या सागापासून बनलेल्या शाही दरवाजासमोर जर स्वॅग केला आणि दरवेळीप्रमाणे रील्स बनवलं. माझे फॅन आणि फॉलोअर वाढतच चालले होते. इकडची वर्ल्ड फेमस असलेली लेमन टी टेस्ट केली, जेवण घेतलं आणि सर्वांनी मिळून विनोद आणि रेखाथळीची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. काही म्हणा ते खरं म्हणतात की जुगाड करायला हे आपल्या भारतीयांकडून शिकावं. आपल्या स्पेशल कपलला सर्वांनी शुभेच्छा दिल्या, गाणी बोलले, गिफ्ट देखील दिले आणि मग लास्टला आपला फ्री डान्स चालू झाला. पूर्ण रात्र प्रवास करायचा होता, त्यामुळे सर्व बसमध्ये जाऊन झोपले.